उठले का शेठ? हां बोल. काय झालं तर रे काल ऑफिसमध्ये? सरांचा फोन आला होता मला, शिव्या देऊन निघून आला म्हणे तू. हां ते झालं होतं आमच्या दोघात थोडं कामाबद्दल. काही टेन्शन घ्यायचं काम नाही एवढं, तू काळजी नको करू. टेन्शन नको घेऊ, काय टेन्शन नको घेऊ, तुला परत कामावर घेईन का तो, आणि वेळेवर करून काम देईन तुला. समजतं का तुला काय सांगते मी तर? झाली का जाऊ शेठ? कस काय सकाळी सकाळी इकडं? कसं काय म्हणजे? तूच फोन करून बोलावला होतास ना रूमचं भाडं देतो म्हणून. हा दे बरं लवकर, मला अरे दुसऱ्याचे हा. पण घर वाजवायचे. किती रुपये द्यायचे होते तुम्हाला? तसे 2 महिन्याचे 6,000 होतात, पर तू 3 तर दे. द्यायले का त्याने पैसे? देतोय तो. त्याला म्हणा हे रिकामे धंदे बंद कर, नाही तर दुसरी रूम बघ. हो सांगतो मी त्याला, तू जा खाली. दे बाबा, दे लवकर दे. नाही कॅश तर नाही मजजवळ. ऑनलाईन पण चालतात मला, दे. एक काम करा, हे चेन ठेवा तुमच्याजवळ. उद्या सकाळी मी पूर्ण पैसे देऊन घेऊन जाईल. अरे बाबा चैन तुझ्याकडेच राहू दे, असे दागिने नको देत जाऊ. उद्या पण नक्की दे. हां दागिने? उद्या 100 रुपये कमी दे. हां हॅलो सर, ते पेमेंट ना झालं अजून? अरे वा, सकाळी सर आणि रात्री अजून अजून काय होतं ते? सॉरी सर, प्लीज फक्त ते या एवढ्या महिन्याचं पेमेंट करून द्या. ते मला आता नको सांगू. भाडं द्यायचं बाकी हे आहे. ना तुला आधीच विचार करायला पाहिजे होतं, आणि तुझ्या या शिव्या वरती हेड ऑफिस पर्यंत पोहोच, त्यामुळे मी नाही काय करू शकत आता. हॅलो सर, हॅलो. का रे, कॉल का कट केला होता? अरे ते जाऊ दे, आधी हे ऐक. मी त्या ऑफिसवर कॉल केला होता, तर तो भोसडीचा म्हणतो की तुला कामावून काढून टाकलं. हा तर मग मी तेव्हापासून काय बोलत होतो तुला? अरे पण आता काय करायचं? अरे मोबाईलची EMI पासून तर रूमच्या भाड्यापर्यंत सर्वच पैसे द्यायचे बाकी अजून. आणि आता वेळेवर जॉब भेटणं म्हणजे कठीण आहे सगळं. तू एक काम कर, भेट मला. तू एक ऑफिसच्या कॅन्टीनवर भेटू आपण. हॅलो तेजा, ऐक ना, 50 रुपये पाठवून यार फोन पेले. अरे ते काल सर्वच पैसे खर्च होऊन गेले पा. हा तू ये तिथे, तू आला की देतो मी पैसे. केव्हा आलास? खरे फोन का नाही उचलला? तिथं त्या ॲटोवाल्याजवळ किती प्रॉब्लेम आले मला. अरे एवढं काम निघलं होतं, मग कसं केलं रे तू हँडल? काय करायचं होतं, गळ्यातली चेन दाखवली, पण तो ओळखीचा निघाला, म्हणे उद्या नक्की देजो. पण अरे ते जाऊ दे, मी बोलून बघितलं सरांसोबत. मग
मला नाही वाटत रे तो ऐकेन म्हणून. आणि एवढा कसला राग रे? तू त्याला आई बहिणीविषयी द्यायला वाटतं? हम्म. एवढ्या महिन्याचं पण नाही जमणार का? कठीण आहे. एक काम करतो का? मला नवीन जॉब मिळेपर्यंत 10,000 रुपये देतो का? थांब जरा, बघावं लागेल. तीन 4,000 असतील माझ्याकडे. बघतो मी, एवढे तेवढे देऊ शकतो. बाकी कोणाला तरी मागून बघ. आता वेळेवर कोण देणार आहे? बर, दे तुझजवळ जेवढे असतील तेवढे. पाहतो मी काहीतरी. काय रे अभ्या, 3 वर्षापासून सोबत जॉब करतो आपण. तू एका रुपयाची सुद्धा सेविंग्स नाही केली. सेविंग पेमेंट किती भेटतं आपल्याला? 15,000. 15,000 रुपये. आणि त्यातून रूम भाडं 3,000 रुपये. आणि या मोबाईलचं EMI 4,500 रुपये. उरतात किती? 7,500 रुपये. आता हे 7,500 रुपये मला महिनाभर पुरवावे लागतात. अरे 7-7,500 रुपये कमी थोडी नाही. त्यातूनही तू थोडीफार बचत करू शकत होतास. आणि राग नको येऊ दे तुला. पण एक सांगतो, जरा दारू वगैरे जरा कमी कर तू. तुझ्या नोकरी जायच्या मागचं कारणसुद्धा हेच बनलेलं आहे. वा, मस्त. बर, चल जातो मी. तुझे ते पैसे लवकरच परत करतो. ते नको सांगू मला. कुठे चालला तू? आता काम वगैरे तर काही नाही आहे. थोडं फिरतो. आणि असं बाहेर मोकळं फिरण्यासाठी रोज रोज थोडी वेळ भेटतो, है की नाही? बरं, जाताना रिक्षाने जा बरं का. पैसे वगैरे लागले तर माग मला, पाठवतो मी. काय रे हा मुलगा यार, कशी कामं करतो. धन धन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. मला वाटलंच होतं तू इथे असणार. तुझ्या घरी गेलो होतो मी. माहीत पडलं तू तिथे नाही आहेस. तू काय करतोयस इकडे? मला तर काही काम वगैरे नाही आहे, पण तुला आहेत ना. जा, कर काम, कर सेविंग्स वगैरे कर. अरे हो अभ्या, तुझ्या भल्यासाठीच तर बोलत होतो ना मी. आणि काय चुकीचं बोललो रे मी? तुझ्या त्या दारूबद्दल असं बोललो ना. माझ्या भल्याचा विचार करणारा तू कोण रे? आणि काय माहिती काय तुला माझ्या पिण्याबद्दल? एवढंच ना की हा दारू पितो म्हणजे याला याचा फ्युचरबद्दल काही घेणं देणं नाही आहे. आणि काय सेविंग्सबद्दल बोलला होता ना तू. मी तर नाही केली आजपर्यंत सेविंग्स, पण तू केली आहेस ना. सांग मग, किती रुपये जमा झाले आजपर्यंत? सांग. काही एवढे जास्त नाहीत, पण तुझ्यासारखं थोडी नाही. खिशात 1 रुपयाही नाही. सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. पण यार, एक मित्र म्हणून तुला सांगावं वाटलं. खरंच सॉरी. जाऊ दे. चल मग आज बसूयात. चल.
आज दादा लवकर आला घरी. तू कसं काय आला इकडं? काय पप्पानं पाठवलं का काय रूम भाडं वसूल करायला? काही पण का दादा, मी तर असा चालतो. माझ्यासोबत क्रिकेट खेळतो का? नाही आत्ता नाही, मी आंघोळ करतो एकदा मग खेळू. आज घरात भांडणं चालू होतं आमच्या. तू लवकर भाडं नाही देत म्हणून. तू लवकर पैसे काऊन नाही देत असतो दादा? काय करतो बाळा, या महिन्यात पैसेच नाही पाय द्यायला. एक सांगू का? घरी सांगू नको हा. माझा जो जॉब आहे ना तिथून काढून टाकलं. करे दादा, तू आमच्या रूमचं भाडं कसं काय देणार? आपण करू काहीतरी. माझ्याजवळ पैसे नसल्यावर मी माझ्या पप्पाला मागतो. तू पण तुझ्या पप्पाला माग. झोप नाही आली का अजून? आणि एवढा उशिरापर्यंत काय करतोय? कादंबरी वाचतोय. कादंबरी? ते अंधारात? जर मी लवकर झोपलो तर तुझं थोबाड कसं दिसणार? उद्या सकाळी तू गायब होणार आहेस. नेहमी नेहमी काय लेक्चर झाडत असतो? मला माझ्या प्रमाणे जिंदगी जगू दे. काळजी वाटते, चिंता करतो तुझी, कारण तुझी पावलं ना भरकटो. तरी जा, जग तुझं आयुष्य, पण सांभाळून.